नमस्कार मंडळी. सध्या सोशल मीडियावर किंवा मग इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर खूप साऱ्या रील्स किंवा व्हिडिओज असे व्हायरल होत आहेत की जे सांगत आहेत की दादा अजूनही जिवंत आहेत. परंतु यामध्ये सत्यता काय आहे हे आपण जाणून घेऊया. आणि आपल्याकडे एक महत्त्वाचा पुरावा या ठिकाणी हाती लागलेला आहे आणि तो स्पष्ट सांगत आहे की दादा त्या विमानामध्ये बसलेले होते आणि ते जर त्या विमानामध्ये बसलेले होते तर मग त्याचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं आता समोर आलेलं आहे. कारण की बघा, हे सर्वचकडे झालेलं आहे की दादा अजूनही जिवंत आहेत, अजूनही जिवंत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत. कारण की हे जे काही महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम आहे, हे दादांबद्दलचं जे काही प्रेम आहे, जिव्हाळा आहे, यामुळेच सर्व लोकांना असं वाटत आहे की दादा अजूनही जिवंत असतील. कारण की असं अनपेक्षितपणे घडूच शकत नाही आणि हेच त्यांचं प्रेम त्यांना असं वाटत आहे त्यांना की दादा अजूनही जिवंत आहेत, ते कुठेतरी आहेत आणि येतील. परंतु यामागं एक सत्य अजून समोर आलेलं आहे की दादा हे आता आपल्यातून गेलेले आहेत, आपल्याला सोडून गेलेले आहेत, यावरून स्पष्ट होत आहे. आता बघा, आपल्याकडे डिपार्टमेंट जनरल एव्हिएशन टर्मिनल यांच्याकडून एक पुरावा आपल्यासोबत आलेला आहे, आपल्याकडे आलेला आहे. म्हणजेच की जे काही विमानन अथॉरिटी आहे यांनी कागदी पुरावा दिलेला आहे. त्यांच्या विमानामध्ये किती माणसं बसलेली होती, त्यांची नावं यासोबत त्यांनी हे सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, पॅसेंजर मॅनिफेस्टो इथं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर विमानाचं नावसुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे विमानन. त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही सर्वात आधी की नाव लिहिलेलं आहे की कोण या विमानामधून प्रवास करत होतं, त्या प्रवाशांची नावं इथं दिसत असतील तुम्हाला, पॅसेंजर नेम्स. आणि इथं बघू शकता तुम्ही श्री अजित पवार सर्वात वर पहिल्या नंबरवर त्यांचं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर आहे श्री विदीप जाधव. त्याचबरोबर तिसरं नाव आहे पिंकी माळी. तर अशा प्रकारे हे 3 नावं वर लिहिलेली आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता तारीखसुद्धा दाखवलेली आहे 28 जानेवारी 2026. त्याचबरोबर पॅसेंजरची डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. बघा, नॅशनॅलिटी इंडियन्स आहे. त्याचबरोबर रिमार्कमध्ये बघू शकता इथं डिप्टी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असा केलेला अजितदादा पवारांच्या कॉलम पुढे. त्याचबरोबर खाली जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्ही बघू शकता क्रू नेम, म्हणजेच की क्रू मेंबरचे नावसुद्धा इथं या ठिकाणी दिलेले आहेत. 2 क्रू मेंबर होते आणि यामध्ये कॅप्टन बघू शकता तुम्ही सुमित कपूर. त्याचबरोबर दुसरं आहे कॅप्टन शांभवी पाठक. तर अशा प्रकारची नावं यांनी इथं दिलेली आहे. म्हणजे एकूण 5 व्यक्ती या विमानातून प्रवास करत होते असं यावरून दिसत आहे. त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही इथं जे काही ड्युटी मॅनेजर आहेत त्यांची सिग्नेचर आहे आणि जे काही नाव आहे विमानतळाचं ते दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. तर यांचं सही शिक्कासुद्धा आहे एअरपोर्टचा. तर या अशा प्रकारे हा जो कागद आहे हा आलेला आहे जे काही विमानन कंपनी आहे यांच्या अथॉरिटीकडून. तर अशावरून असं वाटत आहे की दादा आता या विमानात बसले होते आणि त्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. कारण की बघा, हे जे त्यांनी दिलेलं आहे हे प्रवासी लिस्ट आहे, त्यामध्ये अजितदादांचं नाव आहे. तर देव करू की अजितदादा जिवंत असू शकतील किंवा असो, आपल्याला अजितदादांची खूप गरज आहे. परंतु आता सत्य समोर आहे आता आणि हे आपल्याला नाकारता येत नाही आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.